नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. असंतोषाच्या आगीमध्ये डिझेल पेट्रोलचा भडका कसा ओतला जातो याचं उत्तम उदाहरण आता बघायला मिळत आहे. कालपासून टँकर चालकांचा संप सुरू झालाय आणि हा टँकर चालकांचा संप सुरू झाल्याबरोबर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले पेट्रोल पंप कोरडे टाक झाले. बघा, पेट्रोल टँकर चालकांचा संप सुरू आहे. सरकार काहीच करत नाहीये, संवेदनशीलतेनं बघत नाहीये. मग पंप बंद पडलेत. आता डिझेल कुठून मिळणार, पेट्रोल कुठून मिळणार? पण गंमत अशी की 5 तारीख येणारी ही सर्वाधिक मोठ्या लग्नतिथीची तारीख आहे आणि त्यावेळेला आता गाड्या नाही मिळाल्या तर लोक जाणार कसे, लग्न पुढे ढकलले जाणार का, असे कितीतरी प्रश्न विचारले जातात. आणि एक सरकार विरोधातला असंतोष मांडण्याचा प्रयत्न होतोय. मी जरा नीट बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही धक्कादायक सत्य डोळ्यासमोर येऊ लागलं. टूलकिट नावाचा प्रकार काय असतं ना, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की संप आत्ता सुरू का झाला, संपाच्या आधी काय झालं आणि संप ज्या कारणामुळे सुरू आहे ते कारण कितपत योग्य आहे. जरा नीट एक एक तपशीलवार बघूया. काल म्हणजे 1 जानेवारी अगदी नववर्षाच्या पहिल्या दिवशीपासून संपाला सुरुवात झाली. आजचा दुसरा आहे, उद्या तिसरा असेल, म्हणजे 3 दिवस तरी संप चालेल अशी शक्यता आहे. याच्या आधी 31 डिसेंबर 2023ला एक चर्चा पसरते, त्याला मी अफवाच म्हणतो. ती अफवा अशी असते की पेट्रोल आणि डिझेलचे दर झपकन कमी येणार आहेत. म्हणजे केंद्र सरकार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल डिझेलचे दर 5 ते 8 रुपयांनी कमी करणार आहे, अशा आशयाची एक बातमी पसरवली गेली. ही बातमी जसजशी पसरू लागली तशी पंप चालकांच्या मध्ये खळबळ सुरू झाली. कारण रुटीन प्रमाणे डिझेल पेट्रोल खरेदी करून ठेवावं महाग दरानं आणि ते जेव्हा विकण्याची अवस्था येईल तेव्हा त्यात लॉस होण्याची शक्यता असते. कारण खरेदी केलेला दर जास्तीचा होता म्हणून विक्री करताना दर कमी केल्यास डिस्काउंट मिळत नाही. म्हणून पेट्रोल पंप चालकांनी 31 डिसेंबरलाच पेट्रोल डिझेल कमी खरेदी करण्याचं धोरण ठेवलं. जेवढा माल जातोय तेवढाच घ्या, 2 टँकर घेत असतील तर एकच घ्या, उद्या रेट कमी झाले तर बघू, अशा हिशोबाने खरेदीच कमी करायलाच केली. आता ज्या क्षणी खरेदी कमी झाली आहे त्या क्षणी आणखी एक हत्यार उपसलं गेलं, ते संपाचं. आणि संपाचं हत्यार बरोबर 1 जानेवारी पासून संप सुरू झाला. म्हणजे आधीच पेट्रोल डिझेलची दर वाढण्याच्या अफवेनं खरेदी कमी आणि मग त्यात पुन्हा संप, त्यामुळे टँकर चालत नाहीत, मग माल येणं बंद झालं. पुढे राज्यात देशाच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी अशी कोणतीही चर्चा नाही आहे आणि काहीही होत नाही आहे याचा खुलासा केला. पण तोपर्यंत संप चालू झालेला होता. आता जो संप चालू झाला होता तो कोणत्या कारणासाठी आहे तर हिट अँड रनच्या केसमध्ये जो दंड आणि कारावास वाढवला आहे त्याच्या विरोध करण्यासाठीचा हा संप आहे. बदल झालाय नव्या कायद्यानुसार. तो बदल काय नीट समजून घेऊया. हिट अँड रनच्या केसमध्ये पहिल्यांदा भारतीय दंड संहितेच्या कलम 304 नुसार निष्काळजीपणाचं कृत्य, अविचारीपणाने केलेले कृत्य यामुळं कोणाच्या मृत्यूस कारणीभूत झालं तर 2 वर्षाचा कारावास आणि दंड होता. पुढे हाच कायदा बदलला गेला. भारतीय दंड संहितेच्या 304 ला 2 वेगवेगळ्या कलमांच्या मध्ये बदलण्यात आलं आणि तो कलम झाला 104.1 नुसार अशा स्वरूपाच्या अपघातातल्या मृत्यूमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येणार नाही हे सांगितलं. म्हणजे पहिला धोका हा कमी करून टाकला आणि त्याला 5 वर्षाचा कारावास आणि काही दंड लावण्यात आला. 5 वर्षाचा कारावास आणि काही दंड. याच कलमामध्ये आणखी एक कलम वाढवण्यात आलं, त्याला 104.2 असं म्हणण्यात आलं. आणि या 104.2 नुसार पळून गेलेला व्यक्ती, म्हणजे अपघात घडलाय, पळून गेलाय आणि पळून गेल्यावर कसंही त्याने जर पोलीस किंवा दंडाधिकारी यांना कळवलं नाही, अपघात लपवून ठेवला, न कळवता निघून गेला तर यातील दंडाची रक्कमही वाढवली आहे आणि शिक्षाही वाढवली आहे. 10 वर्षापर्यंतचा कारावास
आणि 10 लाख रुपयापर्यंतचा दंड असं बोललं जातंय. पण जे नियम दिसतोय आपल्याला तो कारावास आणि दंड अशा स्वरूपाचा दिसतोय. म्हणजे अपघात घडला, तुम्ही कळवलं तर तुम्हाला फारशी मोठी काही शिक्षा होताना दिसत नाहीये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जे मोटार वाहनच्या या केसमध्ये वकिली करतात तेही सांगू शकतील, जे अडकलेत तेही सांगू शकतील, अशा अपघाताच्या केसमध्ये दोषसिद्धी होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण किती आहे? अत्यल्प आहे. अत्यल्प प्रमाण आहे दोषसिद्धी होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण. कारण वेगवेगळी कारणं यात असतात. ब्रेक फेल झालं, तांत्रिक कारण असतं, अचानक काहीतरी समोरून आलं, लक्षात नाही आलं, अशा सगळ्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे दोषसिद्धीचं प्रमाण देखील कमी आहे. ज्या दोषसिद्धीचं प्रमाण कमी आहे आणि तुमच्याकडून घडलेला अपघात लपविण्याचा प्रयत्न करून तुम्ही जबाबदारी झटकून पळून जात आहात, तर शिक्षा वाढवली आहे. म्हणजे 104(2) नुसार शिक्षा वाढवली आहे. तुम्ही पोलिसांना कळवत नाही आहात, तुम्ही दंडाधिकाऱ्यांना कळवत नाही आहात, तर शिक्षा वाढवली आहे. आणि नेमकी 104(2) लाच विरोध असल्याचं दाखवून टँकर चालकांना संपावर पाठविण्याचं काम होत आहे. बरोबर मुहूर्त साधला जातोय, तो म्हणजे रेट कमी होण्याच्या अफवेमुळं खरेदी कमी झाल्याचं. म्हणजे आधी रेट कमी होणार अशी अफवा पसरवली गेली, खरेदी कमी झाली आणि खरेदी कमी झाल्याबरोबर संपाचं हत्यार उपसलं गेलं आणि हे हत्यार उपसून लोक कसे त्रासात जातील याची व्यवस्था केली गेली. याला म्हणतात टूल किट. कशाही प्रकारे लग्नाच्या तिथीच्या काळामध्ये जेव्हा अधिकाधिक आवश्यकता आहे तेव्हा इंधन मिळू नये, लोकांची अडचण व्हावी, याची जेव्हा व्यवस्था केली जाते तेव्हा सरकार विरोधात असंतोष निर्माण करणे, सरकार विरोधात वातावरण तयार करणे, यासाठीच हे केलं गेलं आहे हे लक्षात येतं. मुळात टँकर चालकांना त्रास देण्यासाठीचा हा कायदा नाही आहे, तर जे कोणी अपघात करून पळून जातात, कळवत नाहीत, अशांना कंट्रोल करण्यासाठीचा हा कायदा आहे. ही गोष्ट साफ लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर सरकारवर जे चिडतायत त्यांनी देखील नीट समजून घेतलं पाहिजे. नमस्कार.